आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। केरळच्या तिरुअनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने 24 वर्षीय तरुणी ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली। ऑक्टोबर 2022 मध्ये या तरुणीने आयुर्वेदिक टॉनिक मध्ये विष मिसळून आणि त्याला प्यायला देऊन प्रियकराची हत्या केली आहे। मुलीचे लग्न दुसरीकडे निश्चित झाले होते, त्यामुळे प्रियकरापासून सुटका करण्यासाठी तिने प्रियकराचीच हत्या केली होती। काका निर्मला कुमारनं नायरला हत्येला मदत करणे आणि त्यासाठी प्रोत्साहन देणे आणि पुरावे नष्ट करणे यासाठी दोषी आढळला असून त्याला 3 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा झाली। मुलीच्या आईची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। शिक्षा सुनावताना न्यायालयाने म्हटलं की हे दुर्मिळ प्रकरणापैकी दुर्मिळ प्रकरण आहे। मुलीने तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा विश्वासघात केल्याने समाजात चांगला संदेश गेला नाही। ग्रीष्माच्या वकिलाने सांगितले की ती शिक्षित आहे आणि तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे, तसेच त्याच्याकडे कोणतेही गुन्हे नोंद नाहीत। अशा परिस्थितीत शिक्षा कमी व्हायला हवी। कोर्टाने आपल्या 586 पानांच्या निर्णयात म्हटलं आहे की गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीचे वय आणि इतर परिस्थिती विचारात घेण्याची गरज नाही। ग्रीष्माने नियोजनपूर्वक शेरॉनची हत्या केली। अटकेनंतर तपास वळावा म्हणून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता। मुलाला हे नाते संपवायचे नव्हते म्हणून त्याची हत्या केली। विशेष सरकारी वकील व्ही.एस. विनीत कुमार यांच्या म्हणण्यानुसार दोषी ग्रीष्माचे लग्न नागरकोइल येथे राहणाऱ्या एका लष्करी जवानासोबत निश्चित झाले होते। यामुळे ती तिचा बॉयफ्रेंड शेरॉन राजला नाते सोडण्यास सांगत होती, मात्र शेरॉनला हे नाते संपवायचे नव्हते। 14 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रीष्माने शेरॉन राजला तिच्या कन्याकुमारी येथील राम वर्मन चिराई येथील घरी बोलवले। तेथे ग्रीष्माने आयुर्वेदिक टॉनिक मध्ये एक धोकादायक तणनाशक मिसळून शेरॉनला विष दिले। शेरॉनने ग्रीष्माच्या घरातून बाहेर पडताच त्याची तब्येत बिघडू लागली आणि त्याला सतत उलट्या होऊ लागल्या। कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं। 23 वर्षीय शेरॉनचा 11 दिवसांनी 25 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात मृत्यू झालाय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।